ही कौंडुळं जी कावळ्याच्या विष्ठेतनं बाहेर आलेली असतात ती आपण दाताने चावून तोडतो आणि मग त्याच्यामधलं ते खातो. मंडळी नमस्कार. तुम्हाला माझ्या हातामध्ये ह्या ज्या बिया दिसत आहेत ह्या कौंडुळाच्या बिया आहेत आणि तुम्हाला दिसतंय बघा केवढ्या शायनी एवढ्या छान दिसत आहेत. ह्या कौंडुळाच्या बिया आहेत आणि हे जे दिसतंय हे त्याच्यावरती एक आवरण आहे. हे बघा, ह्या आवरणाच्या आतमध्ये हे कौंडुळ आहे. तर हे जे कौंडुळ आहे म्हणजे त्याला इकडच्या म्हणजे रायगड जिल्ह्यामधल्या ज्या भाषेमध्ये त्याला कौंडुळ असं म्हणतात. हे तुम्हाला इकडे पाठीमागे जे झाड दिसतंय पांढऱ्या सालीचं एकदम शुभ्र सालीचं आणि ती चाल चकाकती आहे. म्हणजे आत्ता तिकडे सूर्यास्त होतो आहे आणि सूर्यास्ताच्या वेळेला खूप सुंदर हे झाड चकाकतं आहे. त्याचबरोबर तिकडनं सूर्योदय होतो तेव्हासुद्धा हे झाड चकाकत असतं आणि जेव्हा चंद्र असतो तेव्हासुद्धा हे झाड खूप सुंदर शुभ्र चकाकत असतं. हे एकाकी झाड इकडे सगळ्या एरियावरती आहे आणि ह्याला घोस्ट ट्री असं सुद्धा म्हणतात. तर घोस्ट ट्री ह्याला याच्यासाठी म्हणतात कारण की हे रात्रीतनं असं एक पांढरं असं भुरटं असं झाड दिसतं. कधी आपण रात्रीतनं जंगलातनं जात असून चुकून जर का त्याचा बत्तीचा प्रकाश पडला, बॅटरीचा प्रकाश पडला तर ते एकदम असं फसकन असं एकदम पांढरं असं विचित्र त्याचं दिसायला दिसतं आणि त्याच्यामुळे त्याला घोस्ट ट्री असं सुद्धा म्हणतात. आपल्या इकडचं म्हणजे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये अगदी भरपूर आढळणारं हे झाड आहे. सध्याच्या जगामध्ये हे झाड थोडंसं कमी होतं आहे कारण की त्याचा लाकूड म्हणून उपयोग फार कमी होतो. त्याचं जर का लाकूड जर का आपण कापलं, एखादी फांदी कापली तर ना त्याचा उपयोग सुकल्यानंतर त्याचा फाटी म्हणून उपयोग होतो. फाटी म्हणजे सरपण म्हणून फ्युएल म्हणून त्याचा उपयोग होत नाही. त्याचबरोबर त्याचा उपयोग हा कोणत्याही प्रकारचं फर्निचर बनवण्यासाठी होत नाही. ते ठिसूळ होऊन जातं सगळं, त्याच्यामुळे त्याचा उपयोग होत नाही. पण त्याचा एक उपयोग नक्की होतो की ते तुम्हाला इकडे दिसतंय हे जे त्याची जी हे खोड आहे ह्या खोडावरती जर का कुऱ्हाडीने घाव घातला एका साईडला आणि दोन साईडला तर त्याच्या उद्या सकाळपर्यंत भळाभळा खूप प्रमाणामध्ये त्याच्यापासून आपल्याला डिंक मिळतो आणि हा जो डिंक असतो तो खूप औषधी असतो. आता मी आयुर्वेदिक डॉक्टर किंवा डॉक्टर नसल्यामुळे त्याचे औषधी गुणधर्म सांगत बसणार नाही, पण त्याचा खूप उत्तम डिंक होतो. आणि ह्या सगळ्या डिंकामुळे काय होतं की माणसं स्पेशली जी दऱ्याखोऱ्यांमधली जी माणसं आहेत ही त्याच्या डिंकासाठी त्याची एक प्रकारे हत्या करून टाकतात आणि त्याच्यामुळे ह्यांची संख्या कमी होते आणि हे झाड जगायला पर्टिक्युलरली खूप कठीण आहे. ह्या ज्या बिया आहेत ह्या बियांची एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. तुम्हाला मी दाखवतो. ह्या बिया आहे बघा. हे जे आहे इथे कुठेतरी असतील हे बघा. हां, परफेक्ट. इथे जे आहे बघा हे जे आहे हे त्याचा मोहोर आहे. हा जो दिसतोय हा तुम्हाला पाठीमागे हा त्याचा मोहोर आहे. ही त्याची पानं आहेत आणि हे त्याचं फळ आहे. हे फळ जेव्हा परिपक्व होतं तेव्हा आता हिरवं आहे. त्याच्यानंतर हे तुम्हाला असं दिसतंय थोडं तांबूस लाल रंगासारखं हे होतं आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला दिसतंय की ते असं फाटतं आणि ह्या फाटल्यानंतर त्याच्या ह्या ज्या आतल्या ह्या ज्या बिया आहेत ह्या एक्सपोज होतात आणि ह्या एक्सपोज झाल्यानंतर ह्यांच्या वरचं हे जे आवरण आहे हे आवरण बऱ्याच पक्ष्यांना खूप आवडतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कावळ्यांना खूप आवडतं. जर का हे कौंडुळाची झाडं असतील तर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये कावळे जिकडे तिकडे तुम्हाला येऊन बसलेले दिसतील आणि हे जे कावळे आहेत हे त्याचं वरचं आवरण खातात आणि त्यांच्या म्हणजे हे अख्खी बी खातात. अख्खी बी जसं आपण माणूस त्याला कुस्करू शकतो तसं त्याला कुस्करला जात नाही, तर त्याच्यामुळे ती अख्खी बी खातात आणि त्यांच्या विष्ठेमधनं हे जे कौंडुळ जे आहे हे कौंडुळ बाहेर पडतं. आणि आम्ही जेव्हा लहान होतो म्हणजे आभारामाच्या वयाचे जेव्हा लहान होतो तेव्हा हे सगळी कौंडुळं गोळा करणं हे एक उन्हाळ्यामधलं म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवातीचं साधारणपणे जानेवारीमध्ये त्याला मोहोर येतो आणि ह्या वेळापर्यंत म्हणजे आता एक आठवड्याभराचाच हा मोसम असतो की त्याच्यामध्ये ही भरपूर कौंडुळं आपल्याला मिळतात. इकडे तुम्हाला आपले दोन सगुणा बागेतले कडक माणसं इकडे तुम्हाला दिसत आहेत. इकडे परेश आहे आणि बारकू शेटे. नमस्कार. आपला जो तलाव आहे हा तलाव खाली करण्याचं काम चालू आहे, त्याची पाहणी करतायत. तर तुम्हाला माहिती आहे का हे मंडळी काय आहे? ही कौंडुलाची फळं आहेत. कौंडुलीची फळं आहेत. बरोबर. हा जो कौंडुळ जे असतं ह्याला आपल्या इकडे कौंडुळ म्हणतात, कदाचित दुसरीकडे काय दुसऱ्या भाषेमध्ये त्याला अजून काय बोलत असतील, इंग्लिशमध्ये घोस्ट ट्री असं म्हणतात. तर काय म्हणतं परेश, काय म्हणतो हे कौंडुळाचा काय तुला उपयोग? याचा उपयोग म्हणजे खायला खूपच मस्त, शेंगदाण्यासारखी चव आणि एकदम भारी. शेंगदाणा काजू शेंगदाण्यापेक्षाही भारी. हो 100%. आणि याची माल बनवतात, गळ्यामध्ये हातामध्ये ब्रेसलेट किंवा अशी चेन बनवतात याची. अच्छा, ती कशी बनवतात? याला एक दिवस एक रात्र त्याला भिजवत ठेवतात पाण्यामध्ये. ते वरचा कवर नरम झालं की मग सुई दोऱ्यामध्ये त्याला पोहतात आणि मग त्याच्यापासून ती माल बनवतात.
आणि खूप छान तुम्हाला दिसतं, एवढं छान, एवढं शायनी खायला शायनी असल्यामुळे खूपच मस्त, सर्वांना आवडेल अशी चव आहे ती. म्हणजे मला तर असं वाटतं काजूपेक्षाही चांगली चव आहे. हो 100%. काजूपेक्षाही चांगली चव आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर तेल सुद्धा असतं. म्हणजे त्याला असं दाबलं तर त्याचं अगदी तेल भरपूर निघतं त्याच्यामधनं. तेल निघतं भरपूर. आणि ह्याची खूप सुंदर माळ होते आणि ॲम्पल प्रमाणामध्ये. आता जर तसं म्हणणं थोडंसं कठीण आहे की ही कौंडुळं जी कावळ्याच्या विष्ठेतनं बाहेर आलेली असतात ती आपण दाताने चावून तोडतो आणि मग त्याच्यामधलं ते खातो. पण त्यावेळेला एवढा काही विचार केला जात नाही, बरोबर. चावली. आणि कोणालाही आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा करोना बिरोना काही झालेला नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळेजण तरी ॲटलिस्ट आम्ही तिघंजणं तरी ज्या शाळांमध्ये होतो त्याच्यामध्ये. बारकू शाळा शिकला का नाही डाकू? हो शिकलो नाही. अरे 8वी पास बारकू आहे. एवढा डाकू आहे एखादा. बारकू शेट काय ह्याचा काय उपयोग बाकी तुला? एक दुसरा उपयोग म्हणजे याची जी झाडाची जी साल असते, हां पूर्वीची लोक त्याच्या बैल सजवण्यासाठी हां दिवाळी असेल किंवा बैल पोला असेल हां. तर त्याच्याने सजावट करायची. म्हणजे साल म्हणजे कशी जी त्याची सुकलेली साल आहे ती का त्याची जी ओली साल? हां. ओली साल चेचून हा. मग बैलांच्या शिंगांच्या मध्ये टाकायचे. चेचून म्हणजे त्याच्यात दोऱ्या दोऱ्या होतात का तयार? केसांसारख्या दोऱ्या होतात. सो मंडळी बघा, हा उपयोग मलाही माहीत नव्हता की जेव्हा आपण बैल सजवतो तेव्हा त्यांना त्यांची शिंगा अशी टोकेरीनं दिसतात, अशी सुंदर दिसावी. माझं आता वय समजा 53 वय, पण माझे आजोबा करायचे हे मी बघायचो पूर्वी. अच्छा, आजोबांच्या वेळेला त्याचे ते कौंडुळाच्या सालीचा व्हायचा. करायचो. सो अशा प्रकारे मंडळी असे भरपूर अनेक वेगवेगळे उपयोग असतील तुमच्याकडे सुद्धा. तुमच्या गावामध्ये ऑफकोर्स ही कंडुळं मोठ्या प्रमाणात वापरली असतील किंवा त्याचे काही उपयोग असतील तर तुम्ही नक्की ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्या कॉमेंटमध्ये सांगा. किंवा ह्याला काय म्हणतात, तुमच्याकडे कौंडुळं म्हणतात का, ह्याला तुमच्याकडे काही दुसऱ्या भाषेमध्ये काही दुसरं म्हणतात तर तुम्ही नक्की सांगा. आणि कधी सगुणा बागेमध्ये तुम्ही जर का पॉन्ड हाऊसमध्ये राहायला आलात तर तुम्हाला हे झाड नक्की दिसेल. ह्या झाडाचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी दगडाबिगडावरती, हा भाग एकदम दगडाचा आहे, बरोबर. तुम्हाला इकडे दिसत असेल बघा, हा एकदम कातळ आहे. इकडे सगुणा बागेमध्ये जो एक कणा जातो एकदम दगडाचा, हा एकदम कातळाचा कणा जातो आणि त्याच्यावरती जगलेलं एकच झाड आहे. परेश इकडे खूप छान माळीकाम करतो आणि त्यांनी खूप छान इकडे बाग सजवली आहे इकडे ह्याची चिक्कूची. पण त्याच्यामध्ये सुद्धा इकडे त्याला प्रॉब्लेम होते, ही सगळी इकडची झाडं जगवायला तो जगवतोय. पण त्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या जे एकदम असलेलं जे झाड आहे ते हे झाड अनेक वर्ष, म्हणजे हे झाड आता साधारणपणे 10-15 मीटर उंच असेल आणि माझ्या मते एक 20-25 वर्ष हे जुनं झाड असेल. आणि ह्याच्या झाडाचं प्रजनन म्हणजे ह्याच्या झाडाची नवीन जी प्रजनन उत्पत्ती आहे तीसुद्धा ह्या कावळ्याच्या शीटमधनंच होते. म्हणजे जिथे जिथे कावळे जातात हे जेव्हा खातात आणि ते जिथे जिथे जातात तिथे तिथे गेल्यानंतर त्यांची ही कौंडुळं पडतात आणि असं एक डायजेस्टिव्ह सिस्टीममधनं जे बाहेर आलेली ही जी बी आहे ही बी खूप चांगली रुजते. जसा पाऊस पडतो जून महिन्यामध्ये तसे ते रुजतात आणि त्याच्यापासून खूप छान अशी ही कौंडुळाची झाडं परत तयार होतात. इव्हन पावसाळ्यामध्ये जे आत्ता तुम्हाला एवढं भकास झाड जे सगळं दिसतं, ज्याला जनरली ह्याला पानं नसतात, तर असे जे भकास झाड जे दिसतं आहे, भुताटकीसारखं भकास झाड जे तुम्हाला दिसतं आहे, त्याला पावसाळ्यामध्ये अगदी पार अशी 2-3 हातांची अशी मोठी मोठी त्याला पानंसुद्धा आलेली असतात आणि त्या पानांवरती आपण म्हणजे नाश्ता करू शकतो, जेवण करू शकतो. तुम्हाला मी त्याचं अजून एक दाखवतो. इकडे ही कौंडुळं असा हाताने काढायचा हेवा होऊ शकतो, पण ही हाताने काढणं बऱ्यापैकी धोकादायक आहेत. कारण की ह्याच्यावरती तुम्हाला हा जो दिसतो आहे हे एकदम कडक, तुम्हाला असं मी दाखवतो आहे बघा हाताने. कदाचित ह्याच्यावरती मी फक्त त्याला स्पर्श केला तर तळ हाताला जवळजवळ 40-50 वेगवेगळे काटे लगेच त्याला लागलेले. सो ह्याचं जे फळ जे आहे त्या फळाने आतल्या त्याच्या बियांना खूप व्यवस्थित त्याला प्रोटेक्ट केलेलं आहे. आणि कावळ्याची चोच जी काय एक लांब असते आणि तो कावळा खूप हुशार असतो, तो एक अत्यंत माणसा एवढा मला म्हणता येईल असा एकदम हुशार असा पक्षी आहे. तर तो बरोबर त्याच्या ह्या ज्या बिया आहेत त्या खातो आणि त्याच्यापासून ही कौंडुळं जी आहेत ती सर्वत्र आपल्यासारख्या माणसांना सगळ्यांना मिळतात. तर ग्रामीण भागामधल्या प्रत्येक मुलाचं, अगदी मला म्हणता येईल लहानपण म्हणजे आमच्या पिढीतल्या मुलाचं पहिलं दुसरं नाही तर तिसरं चौथं तरी प्रेम म्हणजे ही कौंडुळं. एक तर ती बोरं काढणं, चिंचा काढणं आणि ह्या हंगामामध्ये म्हणजे अगदी 1-2 आठवड्यामध्ये ही कौंडुळं काढणं, हे ग्रामीण लहान मुलाचं हे अगदी म्हणजे 80, 90, 2000च्या दशकामधली जी मुलं आहेत आणि त्याच्या अगोदरची ऑफकोर्स त्या सगळ्यांचं हे एक प्रेम म्हणता येईल की हे कौंडुळं गोळा करायची, ती खायची किंवा त्याच्या माळा बनवायच्या. धन्यवाद. तुम्ही आत्ता पुढच्या काही दिवसांमध्ये सगुणा बागेमध्ये आलात तर तुम्हाला हे सगळं बघायला मिळेल. धन्यवाद. सगुणा बाग शेतकऱ्यांना प्रतिष्ठेचा मार्ग दाखवणारं भारतातील सर्वप्रथम कृषी पर्यटन केंद्र.